प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, आपण ह्या बाजूला जो फोटो पाहतोय, पहिला जो फोटो आहे त्या फोटोमध्ये उबाठा गटाच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या प्रियंकाबाई चतुर्वेदी ज्या माजी खासदार आहेत राज्यसभेच्या, त्यांचा फोटो आहे. हा फोटो कोणाबरोबर आहे तर हा फोटो आहे आंबेडकर बेष्ट्या, आंबेडकर द्रोही, देशद्रोही कोणी स्वामी आनंद नावाचा कोणी आहे थर्ड क्लास व्यक्ती, त्याच्याबरोबर हा फोटो आहे. बघा व्यवस्थित हा फोटो बघा. आणि दुसऱ्या बाजूला हा एक फोटो बघा. हा फोटो आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांचा फोटो. यांच्या हातामध्ये काय ते बघा. दोघीही, एक आहे उबाटाच्या शिवसेनेची आणि एक आहे शिंदे यांच्या शिवसेनेची. दोघींमधला फरक तुम्ही पाहू शकता. एक कोण्या भोंदू बाबाबरोबर आहे, आंबेडकर द्रोही व्यक्ती बरोबर आहे, तर दुसरी मात्र संविधानाला आपल्या छातीशी कवटाळून आहे. मित्रांनो, हे फोटो दाखवण्याचं कारण एवढंच आहे की जो कोणी आंबेडकर द्रोही आहे, जो कोणी संविधान द्रोही आहे, ते सगळे आमचे दुश्मन आहेत. तो कोणी असो, ते आमचे दुश्मन आहे. प्रियंका चतुर्वेदी ह्या महिलेला उद्धव ठाकरे यांनी 6 वर्षाआधी राज्यसभेत जाण्याची संधी दिली. या 6 वर्षामध्ये प्रियंका चतुर्वेदी नावाची बाई आमच्या दीनदलित, शोषित, बहुजन पीडित, वंचित समूहाबद्दल कधी राज्यसभेत बोलताना दिसली का? या महिलेनं कधीही गोरगरिबांच्या मुद्द्यांवरती आवाज उठवला नाही. तिने दीनदलितांबद्दल कधी आवाज उठवला नाही. तिने शोषित, पीडित, वंचित समूहांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध कधीही आवाज उठवला नाही. ह्या महिलेनं 6 वर्षामध्ये सभागृहामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सुद्धा घेतलं की नाही शंका आहे. नाही म्हणाला, निवडणुकांमध्ये मतं मिळवण्यासाठी यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावंच लागते. ते राजकीय मजबुरी त्यांची. नाव घेतलं नाही तर यांना कोणी मतांची भीक सुद्धा देणार नाही. आणि त्यामुळे मतांची भीक मिळविण्यासाठी भारतामधला कोणीही राजकारणी असो, बाबासाहेबांचं नाव त्याला घेतल्याशिवाय जमणारच नाही. त्यासाठी प्रियंका चतुर्वेदीनं कधीतरी बाबासाहेबांचं नाव घेतलं असेल असो. परंतु डॉक्टर वाघमारे ह्या महिलेला एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेमध्ये जाण्याची संधी दिली. त्यानंतर अनेकांच्या पोटात पोटशूळ उठलाय. अर्थात ती त्यांची पोटदुखी समजण्यासारखी आहे. ज्या वेळेला एखाद्या वंचित, शोषित समूहातील व्यक्तीला सर्वोच्च सभागृहामध्ये जाण्याची, सर्वोच्च खुर्चीवर बसण्याची संधी ज्या वेळेला मिळते, त्या वेळेला या प्रस्थापितांच्या पोटामध्ये दुखण्याचं काम अधिक वाढतंय. त्यांच्या पोटामध्ये तीव्रतेने दुखू लागते. जणू काही उच्च पदांवरती बसण्याचा ठेका ह्या प्रस्थापितांनी घेतलेला आहे आणि त्यांची गुलामी करण्यात शोषित वंचितांनी धन्यता मानावी असं त्यांना वाटतंय. परंतु आता ते दिवस नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान संधी दिलेली आहे. आणि आज देखील बाबासाहेबांच्या संविधानानुसार, बाबासाहेबांच्या उपदेशानुसार या देशातला शोषित, वंचित, सर्वहारा समूह हा शिक्षित झालाय. आणि शिक्षणाच्या जोरावर तो मोक्याच्या जागा पटकावू लागलेला आहे. डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी सुद्धा शिक्षणाच्या जोरावर आणि कर्तबगारीच्या जोरावर
जर राज्यसभेसारखं सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी प्राप्त करून घेतली असेल तर त्यात ह्या प्रस्थापितांच्या बुडाला आग लागण्याचं काहीच कारण नाही. मित्रांनो, प्रियंका चतुर्वेदी या जातीवादी महिला होत्या. बरं झालं त्यांना राज्यसभेत जाण्याची संधी पुन्हा ठाकरे यांनी दिली नाही. त्या जातीवादी होत्या. युजीसी बिलाचे त्यांनी विरोध केलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये जो भेदभाव करण्यात येतो तो भेदभाव रोखण्यासाठी जे युजीसी बिल आणलं होतं, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जे बिल आणलं होतं, त्या बिलाला समर्थन देण्याच्या ऐवजी ह्या महिलेनं विरोध करून आपली जातीयवादी धर्मांध मानसिकता दाखवून दिली. त्या उलट ज्योती वाघमारे सारख्या महिला ज्या संविधानवादी आहे, आंबेडकरवादी आहे, त्या खुलेआमपणे निदान त्या दलित समस्यांवरती बोलू तरी शकतात. पार्टी लाईन काही का असेना, परंतु जिथं जिथं दलितांवरती बहुजनांवरती अन्याय अत्याचार होतो त्या वेळेला ह्या लोकांनी आवाज उठवणं अपेक्षित आहे. डॉक्टर वाघमारे ह्या सुद्धा आंबेडकरी समूहावरती ज्या वेळेला अन्याय अत्याचार होतो त्यासाठी त्या राज्यसभेमध्ये आवाज बुलंद करतील ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. चळवळीतल्या कार्यकर्त्या असल्यामुळे त्यांच्याकडून ती अपेक्षा करणं व्यर्थ जाणार नाही. बघूया डॉक्टर वाघमारे या आपल्या विश्वासाला कितपत पात्र ठरतात. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.